हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण इथे बनवणार आहोत पास्ता. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1.5 कप पास्ता. ते मी इथं बॉईल करायला ठेवलेला आहे. आणि पास्ता बॉईल झाल्यावर मी एका कढईमध्ये घेतलेला आहे 2 चम्मच तेल. तेल गरम झालं, तेल चांगलं तापवायचं. आणि तेल गरम झालं ना, यामध्ये आपण ॲड करूया एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये व्हेजिटेबल्स ॲड करू शकता. आणि आता कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे. जास्त पण करपवायचा नाही कांदा. इथे आपला कांदा आता चांगला व्यवस्थितपणे ब्राऊन झालेला आहे. नंतर त्यामध्ये आपण ॲड करूया एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करून आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे आपण ॲड करूया थोडंसं मीठ, जेणेकरून आपलं टोमॅटो लवकर नरम होतील. थोडंसं मीठ टाकायचं, कारण आपण ऑलरेडी पास्तामध्ये बॉईल करताना पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं मीठ चवीनुसार टाकायचं. आणि त्यानंतर मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी इथे व्यवस्थितपणे मिक्स करून यामध्ये ॲड केलेला आहे थोडासा गरम मसाला. अगदी थोडासा, अर्धा चम्मच गरम मसाला यामध्ये आपण ॲड करायचा आहे. गरम मसाला ॲड करून त्यामध्ये आपण इथे ॲड करूया पिझ्झा पास्ता सॉस. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाका, किंवा नाही टाकला तरी चालेल, पण टाकला तर अजून टेस्ट चांगली होईल. पिझ्झा पास्ता सॉस इथे ॲड करून झाल्यावर आपण इथे लगेचच टाकूया टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉस असेल तर नक्कीच टाका, कारण याच्याने टेस्ट खूप 2 पट जास्त वाढेल. यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला लसूणसुद्धा टाकू शकता, पण मी नाही टाकला, कारण लिओला आवडत नाही आणि तो एवढं भाज्या वगैरे खात पण नाही. त्यामुळं मी इथे साधंच बनवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स याच्यामध्ये ॲड करू शकता, कॅप्सिकम, गाजर, पत्तागोबी वगैरे. त्यानंतर आपण इथे टाकूया थोडासा डार्क सोया सॉस. सोया सॉस टाकून घेतल्यावर आपण याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. एक मिनिट किंवा 30 सेकंड. जास्त वेळ जर हे केलं तर कसं आपले सॉस करपतील, त्यामुळं जास्त हे नाही करायचं. लगेच यामध्ये आता मी टाकून घेतली आहे कोथिंबीर बारीक चिरलेली. तुम्ही कोथिंबीर नंतर पण वरून पण टाकू शकता. आणि नंतर मी इथे टाकलेला आहे पास्ता बॉईल केलेला. पास्ता टाकल्यावर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. आणि पास्ता टाकल्यावर लगेचच मिक्स करत राहायचं, किंवा पास्ता खाली चिकटू शकतो, खाली चिकटला जाईल. तुमच्याकडे जर नॉनस्टिक पॅन असेल तर तो चिकटणार नाही, पण मी इथं साध्या कढईमध्ये बनवलेला असल्यामुळे चिकटण्याची शक्यता आहे. तर मी ते सारखं कंटिन्यू इथे मिक्स केला. आणि आता आपला पास्ता तयार आहे, बघू शकता तुम्ही. परत एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. आपला पास्ता इथे तयार आहे. आता एका सर्विंग प्लेटमध्ये तुम्ही पास्ता घेऊ शकता. लहान मुलांना जरी दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. आठवड्यातून एक वेळेस द्या. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.